अंड्यामध्ये किचन मधून एक डोअर आहे। हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आजचा ब्लॉग थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की माझ्या ह्या घराचा ब्लॉग आहे। तर मग मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं हे छोटंसं घर मी कसं अरेंज केलं आहे, कसं ठेवलं आहे ते। मी आधीच सांगते की मी वर्किंग असल्यामुळे मला जास्त वेळ नसतो, त्यामुळे मी खूप जास्त डेकोर केलं नाहीये। आणि अजून कारणं आहेत ती मी लास्टला सांगेन की मी का खूप जास्त डेकोर नाही केलंय। हा पण मी नीटनेटकं आणि स्वच्छ नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करते। तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला। तर मग आता आपण घर बघायला सुरुवात करूया। हा एंट्रन्स आहे घराचा, जिथे तोरण लावले आणि बाप्पा आहेत आपले दरवाजावरच। त्याशिवाय इकडे आपल्याला गॅलरी आहे। आता अंधार आहे त्यामुळे काही दिसत नाहीये। हा, तुम्ही चंद्र बघू शकता, खूप छान चंद्र दिसतोय आता। आणि मी रात्रीचा शूट करते हा ब्लॉग, त्यामुळे तुम्हाला चंद्र नक्कीच दाखवते। आणि ह्या समोरच्या बिल्डिंग्स आहेत आणि ही आहे गॅलरी। तर मग तुम्ही स्वतःच गेस करा की आपण कोणत्या फ्लोअरवरती राहतोय, म्हणजे हे माझं घर कोणत्या फ्लोअरवरती आहे ते। असं सुंदर एकदम गॅलरीच्या बाजूलाच घर आहे। या तर मग तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये। ही आहे एंट्री घराची आणि हा आहे हॉल। हॉल आहे हा एंट्री केल्यानंतर आधी। तर मग मी दरवाजा बंद केलाय। दरवाजा बंद केल्यानंतर आपल्या ह्या साईडला ह्या भिंतीला आहे टीव्ही सगळ्यात आधी। इथे आहे की होल्डर। की होल्डर वरती आपण एक छोटंसं आर्टिफिशियल झाड ठेवलंय, म्हणजे रोप ठेवलं आहे। आणि त्याला आमचे गळ्यातले हेडफोन्स आहेत, माझ्या मिस्टरांचे, आणि चाव्या, नेल कटर, त्यानंतर इलेक्ट्रिक बोर्ड। आणि ही काच आहे ज्याच्यावरती सेटअप बॉक्स असतो आणि टीव्हीचं, म्हणजे टीव्हीचं जे काही सामान असेल ते इथे असतं। आणि हे छोटे छोटे बुद्धास ठेवलेत, बुरा मत सुनो बुरा मत कहो वाले। तर हे 4 इथे असतात जे खूप क्यूट आहेत। हे इथे असतात आणि त्यांच्या बाजूला 2 छोटीशी आर्टिफिशियल रोपं आहेत। त्यानंतर हा आहे आपला टीव्ही। टीव्हीच्या ह्या साईडला जे की होल्डर आहे त्याच्यामध्येच रिमोट ठेवायला सुद्धा जागा आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम रिमोट इथे नसतोच। रिमोट कुठे इथे किंवा खालीच असतो, टिकॉयवर वगैरे। टीव्हीच्या एक्झॅक्ट बाजूला ह्या 3 काचा आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंच। तर त्याच्या खाली इथे हा ड्रम आहे, ह्याच्यामध्ये ज्वारी असते गावावरून आणलेली, आणि ही गहू किंवा ज्वारी चाळण्यासाठी लागते ती चाळण। आणि हा जो बॉक्स आहे हा मम्माचा बॉक्स आहे, पण याच्यामध्ये मी पिशव्या ठेवते, म्हणजे जेव्हा पण आपल्याला बाहेर जायचं असतं काय आणायला वगैरे, तेव्हा आपल्याकडे ना जाताना एकदम पिशवी शोधायची सवय आहे सगळ्यांना, की जाताना पिशवी नाही भेटत। म्हणून मग आमच्या घरात फिक्स आहे की या बॉक्समध्ये पिशव्या असतात, सगळ्या घडी करून बॉक्समध्ये असतात, जे आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊन जाऊ शकतो। तर इथे आहे हा टिपॉय, हा असा सरकतो। याच्यावरती सध्या तरी लॅपटॉप आणि ऋतुजा जे स्टडी करत होती ते आहे। त्याच्या खाली इथे जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये सॉक्स ठेवलेले असतात, म्हणजे बाहेर जाताना असं कपाटात वगैरे सॉक्स शोधायला वेळ नाही मिळत, म्हणून इथे सगळ्यांचे सॉक्स आहेत घडी करून ठेवलेले। आणि ह्या सीड्स आहेत, म्हणजे कधी विसरू नये मी सीड्स खाण्यासाठी, म्हणून मग मी ह्याच्यामध्ये सीड्स भरून ठेवल्यात, म्हणजे मी कधी विसरले तर इथूनच पटकन घेऊन खाईन म्हणून। तर दरवाजाच्या बाजूची ही भिंत ही कंप्लीट झाली आता सांगून। त्याच्या बाजूला हे
ही पूर्ण भिंत रिकामी होती, पण मी इथे हे मिशोवरून मी हे मागवले होते. हे कोट्स आहेत छोटे छोटे, पण खूप पॉझिटिव्ह कोट्स आहेत, ज्यांचे मी इथे फ्रेम्स लावून टाकल्यात. कधी असं खूप लो वाटत असेल, खूप बरं वाटत नसेल, खूप असं इमोशनल डाऊन किंवा असं चांगलं वाटत नसेल, चांगलं फील होत नसेल, तेव्हा हे कोट्स वाचल्यानंतर छान फील होतं, म्हणून हे इथे लावले आहेत. कारण ही भिंत अशी पूर्ण रिकामी होती. आणि ह्याच भिंतीला आहे हा आपला सोफा कम बेड. हा ओपन केल्यानंतर 3 वेळा ओपन होतो. ट्रिपल फोल्डिंगचा आहे आणि खाली याच्यामध्ये ट्रॉली आहे, ज्याच्यामध्ये आमचा सगळा बिछाना आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे गावावरून कधी आई येतात, माझ्या माहेरची मम्मी पप्पा भाऊ बहीण सगळे येतात, त्यामुळे आमच्याकडे बिछाना भरपूर आहे आणि तो सगळा ह्याच्या ट्रॉलीमध्ये राहतो बरोबर. आणि हा सोफा कम बेड आहे हॉलमध्ये ठेवलेला. त्याच्या या साईडला इथे आहे विंडो. मोस्ट ऑफ द टाइम मी इथेच बसते. ही माझी फेवरेट कॉर्नर आहे. माझाच नाही, आमच्या तिघांचाही हा फेवरेट कॉर्नर आहे. ही विंडो आहे. इथून आत्ता बाहेरचा असं दिसतंय, पण इथून मॉर्निंग आणि इव्हिनिंग खूप छान दिसते. तुम्ही काउंट करा कोणत्या फ्लोअरवर आहोत आपण ते. विंडोच्या बाहेरचं असं आहे. आणि रात्री झोपल्यावर इथून चंद्र सुद्धा दिसतो. कधीतरी मी शूट करून नक्की दाखवेन तुम्हाला. डायरेक्ट चंद्राचा प्रकाश येतो आमच्या घरामध्ये इथून. ही आहे विंडो, जी एक्झॅक्ट बेडच्या बाजूला. त्याच्यानंतर ही भिंत आहे जी किचन आणि हॉलच्या मध्ये आहे. ह्या विंडोच्या बाजूलाच ही भिंत आहे. ही आहे किचन आणि हॉलच्या मधली भिंत, ज्याच्यावरती मी हे लावलेलं आहे, एकदंताय विद्महे असा तो मंत्र लावलेला आहे. याचं कारण एक आहे, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला दरवाजा आहे. दाखव. एक्झॅक्ट अपोजिट साईडला हा डोअर आहे आणि दरवाजामधून एंटर करतानाच एक्झॅक्ट हे दिसतं समोर. जसं तुम्ही आता दरवाजात उभे आहात तर तुम्हाला हे दिसतं आहे समोर. आणि दरवाजातून कोणीही आतमध्ये येताना कुठलाही निगेटिव्हिटी येऊ नये डोक्यामध्ये किंवा थॉटमध्ये. आल्या आल्या हा मंत्र म्हणजे आपण वाचतोच काही समोर दिसलं तर. हे आपलं ह्युमन नेचर असतं की समोर काही दिसलं तर आपण वाचतो. तर मग हा मंत्र वाचल्यामुळे खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन कोणीही घरात यावं या थॉटने मी हे एक्झॅक्ट डोअरच्या समोर लावलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण जाऊया. आणि हा आहे आपला देवारा. आपले सगळे देव बसले आहेत छान मस्त चकाचक होऊन देवाऱ्यामध्ये. आणि हे एक बाप्पांची फ्रेम आहे जी देवाऱ्याच्या बाजूलाच लावलेली आहे. हे असं आहे हा कॉर्नर दरवाजाच्या पाठीमागचा. आणि किचनकडे हे किचन आहे आपलं. इथून हॉलच्या नंतर किचन स्टार्ट होतं आणि किचन मध्ये आल्यानंतर ह्या भिंतीला एक स्टँड आहे ज्याच्यावरती सगळ्या भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. तसं तर तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच वेळेला रेसिपी करताना बघितलेलंच आहे की इथे सगळ्या भरण्या आहेत ज्या मला हाताशी लागतात त्या. त्यानंतर गॅसच्या बाजूला इथे स्टँड आहे ज्याच्यामध्ये चाकू स्पून सगळं ठेवलेलं आहे. आणि गॅसवरती हा आजचा स्वयंपाक आहे, ज्या चिकन बनवले दुपारी ते. त्याच्या शेगडीच्या या बाजूला वरती इकडे आहे कपाट, ज्याच्यामध्ये भांडी सगळी भरपूर सारी ठेवलेत. याच्यापेक्षाही खूप जास्त भांडी आहेत आपल्याकडे, जी सगळी मी आतमध्ये बॉक्सेसमध्ये भरून ठेवलेली आहेत. कारण एवढी सगळी भांडी डेली यूज होत नाहीत आणि ती फक्त सतत मला घासावी लागतात. ती वर्षातून 2-3 वेळाच मी बॉक्समधून काढते, घासते आणि क्लीन करून परत ठेवून देते. भांड्यांच्या स्टँडच्या एक्झॅक्ट खाली आहे आपलं वॉश बेसिन, जिथे भांडी वगैरे मी क्लीन करते. वॉश बेसिनचा हा नळ आहे. ह्याच नळाला टाकीचं आणि बाहेरच्या पाण्याचं दोन्ही कनेक्शन आहेत. त्याच्या ह्या बाजूला इथे किचन संपतो आणि किचन जिथे संपतो तिथेच सिलेंडर, त्याच्यावर पाण्याचा हंडा आणि पाण्याचा फिल्टर आहे. फिल्टरमध्ये पाणी भरलं की लगेचच इथून असं भरता येतं हंड्यामध्ये.
या एकाच इंटेन्शनने हंडा इथे ठेवलेला आहे पाण्याचा, कारण जास्त चेंजेस होऊ नयेत, सतत सतत उचलायला लागू नये म्हणून. तर मग ह्या फिल्टरच्या वरती इथे कनेक्शन आहे. हेच कनेक्शन मी मिक्सर आणि फिल्टर दोघांसाठी वापरते. त्याच्या ह्या बाजूला आहेत खूप साऱ्या बरण्या, डबे. याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपले ग्रोसरी आहे. आता मी सगळं एक्सप्लेन नाही करणार आहे. याच्यामध्ये सगळ्या डाळी, कडधान्य आणि जे काही आपल्याला ग्रोसरी लागते किचनमध्ये ती सगळी याच्यामध्ये आहे. त्याच्या एक्झॅक्ट खाली आहे फ्रीज आपला. फ्रीजवरती इथे कधी फ्रूट्स असतात, कधी ज्या काही भाज्या आणलेल्या असतात ते असतात. आणि इथे रिकामे सगळे जी भांडी लागतात आपल्याला काही ठेवण्यासाठी ती आहेत मोठी मोठी. आणि इथे टूथब्रशचा स्टँड आहे जो कुठेच लागत नव्हता, कारण या भिंतींमध्ये खिळे लवकर जात नाहीत ड्रिल मशीन शिवाय. त्यामुळे इथे टूथब्रशचा स्टँड इथेच असतो. हा किचन टॉवेल इथे ॲप्रन ठेवलेला आहे, जे मी खूपच रेअरली वापरते, लक्षात राहत नाही ॲप्रन घालायचं. आणि एक हातरुमाल, क्लीन हात वगैरे पुसण्यासाठी. त्याच्या ह्या बाजूला आहे आपली सगळ्यात मोठी विंडो घराची. ही घराची सगळ्यात मोठी विंडो आहे. आणि या विंडोमध्ये सगळी झाडं आहेत, जी मी तुम्हाला बऱ्याच वेळेला दाखवलीत. खूप जास्त हवा येते या विंडोमधून. आणि असं दिसतंय आकाश. आणि ही घराची सगळ्यात मोठी विंडो आहे किचनमध्ये, ज्याच्यामध्ये आम्ही खूप जास्त झाडं, सगळी झाडं इथेच ठेवलेली आहेत. आधी 2 झाडं तिकडे होती, पण तिकडून खूप जास्त काय होतं, पाऊस आला की झाडांमध्ये पाणी पडून तर चिखलाचं पाणी आतमध्ये उडतं. म्हणून मग मी तिथून झाडं काढून इथेच ठेवलेत. ही मोठी विंडो आहे, थोडा गॅप जास्त आहे त्यामुळे एवढं पाणी नाही उडत. आणि या विंडोच्या या बाजूला आहे, इथे आहे सामान ठेवायचं. म्हणजे जे काही आपल्याला लॉन्ड्रीचं सामान आणि हे सगळं लागतं, तेल, शॅम्पू किंवा दाढीसाठी जे जेल लागतं ते सगळं इथे आहे. लॉन्ड्रीचं आणि आपल्याला जे बाथरूममध्ये यूज होतात त्या सगळ्या गोष्टी ह्या काचेवर ठेवल्या जातात. त्याच्या खाली हा छोटासा आरसा आहे शेविंगसाठी, किंवा आपल्याला काहीही करायचं असेल इथे तर आपण ह्या आरशामध्ये उभं राहून करू शकतो. तुम्हाला दाखवते. या आरशामध्ये मी दिसतेय. आणि हे असं सगळं ठेवलेलं आहे. इथे हे सगळे पाउचेस आहेत, काही हेअर कलरचे आणि काही हे वॉश बेसिन वगैरे क्लीन करायचे, ते तिथेच ठेवलेले असतात. त्याच्या खाली एक्झॅक्ट आहे वॉश बेसिन. आणि हे सेटाफिलच्या बॉक्समध्ये हँडवॉश आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल इकडे सेटाफिल ठेवलंय. सेटाफिल नाहीये ते हँडवॉश आहे, जे मी सेटाफिलच्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. त्याच्या बाजूला आहे आपलं वॉशरूम. हे वॉशरूम आहे. इकडून एवढं इथून या साईडला वॉशरूम आहे आणि इथे मध्ये डोअर आहे. त्या डोअरच्या त्या साईडला टॉयलेट आहे. टॉयलेटला आतून एक दरवाजा आहे ह्या डोअरच्या पाठी, आणि बेडरूम मधून पण दरवाजा आहे. असं कनेक्टेड आहे सगळं, पण आम्ही इकडचेच दोन्ही दरवाजे यूज करतो, तिकडचं नाही. आणि इथे ओपन किचन आहे. इथे आहे कांदा बटाट्याचं जाळं. त्याच्या बाजूला पिठाचे डबे, तांदळाचा डब्बा, ह्या छोट्या 2 बॉटल बाहेर जाताना पाणी घेऊन जायचं असेल तर. त्याच्या या बाजूला आहे इथे कलबत्ता दगडाचा, जो मी आत्ता घेऊन आलेली आहे, मिक्सर, चपातीचा डब्बा, आणि खाली सगळे ग्रोसरीचे डबे आहेत, म्हणजे सामान जे जास्तीचं असतं ते. आणि त्याच्या इकडे बेसिनच्या खाली मोठी भांडी आहेत, आणि जे आपल्याला क्लिनिंगसाठी लागतं लिक्विडचं आपलं छोटंसं आणि सुंदर किचन आहे. आणि हा वर आहे पाण्याची टाकी, जिकडे आपण पडदा लावलेला आहे. पाण्याची टाकी इथे आहे, जी आपल्याला इथून कळतं भरली आहे की नाही ती. आणि हे असं आहे छोटंसं आणि सुंदर, माझ्यासाठी तरी सुंदर आहे. हे आपलं किचन आहे. आता आपण जाऊयात बेडरूमकडे. आपली बेडरूम, जसं की मी तुम्हाला सांगितलं की किचन मधून एक डोअर आहे बाथरूमचा, आणि हा डोअर आहे टॉयलेटचा. इकडून पण एंट्री आहे, पण कोणी गेस्ट वगैरे आले तरच आम्ही यूज करतो, अदरवाईज हा डोअर बंदच असतो. आणि त्याच्या बाजूला आहे वॉशिंग मशीन.
कारण किचनमध्ये वॉशिंग मशीन आधी ठेवली होती आम्ही फ्रीजच्या बाजूला, पण तिथे मग विंडोमध्ये जाता येत नाही झाडांना पाणी घालायला वगैरे, आणि मग विंडो खूप लांब पडते आणि असंही बेडरूममध्ये फक्त ऋतुजा एकटीच असते, त्यामुळे मग आम्ही मशीन बेडरूममध्ये मूव्ह केली आहे. जेव्हा यूज करायची असते तेव्हा मूव्ह करून ती इकडे तिकडे अशी सरकवता येते. तर मग इथे आहे वॉशिंग मशीन आणि ह्या साईडला, आणि आतमध्ये आल्यानंतर इथे आहे कपाट ज्याच्यामध्ये मी दिसतीये. हे कपाट आहे पहिलं. हे जुनं कपाट आहे सगळ्यात आधी घेतलेलं, आणि त्याच्या बाजूला इथे ट्रायपॉड आहे जो मी यूज करते जेव्हा मला किचनमध्ये वगैरे व्लॉग शूट करायचे असतात तेव्हा. आणि हे आहे दुसरं कपाट. हे दुसरं कपाट आम्ही नंतर बनवून घेतलेलं आहे, ह्याचं डोअरचा थोडा प्रॉब्लेम झालाय, तो आता करायचा आहे. हे एवढं एक वेगळं कपाट आहे आणि हे सिंगल एक कपाट आहे वेगवेगळं, हे एकत्र ठेवलेत फक्त, हे अटॅच नाहीये. तर मग हे माझं कपाट आहे, हे अर्ध ऋतुजाचं अर्ध तिच्या पप्पांचं, हे अर्ध ऋतुजाचं आणि अर्ध मेकअपचं वगैरे सामान आमच्या दोघींचं जे काही माझंच मोस्टली असतं ते खाली असतं. आणि त्याच्यानंतर ही भिंत रिकामी आहे. इथे एवढी स्पेस आहे 2 कपाट आणि हे ठेवल्यानंतर. आणि इथे वरती असं माळासारखं आहे, जागा आहे ठेवायला. इथे खूप साऱ्या बॉक्सेस मध्ये खूप सारं सामान ठेवलेलं आहे, ज्याला मी पडदा लावलाय. आणि तो पडदा आतमध्ये असं टक केलाय कारण फॅन फास्ट केल्यावर पडदा अडकतो म्हणून. आणि ही पूर्ण स्पेस पूर्ण भरलेली आहे, एवढं सामान आहे. याच्यामध्ये भांडी, दिवाळीचं सामान वगैरे वगैरे सगळं सामान वरती आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली कपाटाची भिंत संपल्यानंतर ह्या भिंतीला काहीच नाहीये ह्या भिंतीला. आणि इकडे आहे हे छोटंसं कपाट, हे ऋतुजाचं स्टडीचं कपाट आहे जे अगदी खचाखच भरलेलं आहे. तिच्याकडे खूप जास्त स्टडीचं सामान आहे जे याच्यामध्ये आहे. ही माझी ऑफिसची बॅग आहे, ही ऋतुजाच्या 2 बॅग आहेत. त्यांच्या क्लासमधून एवढ्या बॅग देतात की आता 3 झाल्यात. त्या ऋतुजाच्या बॅग्स आहेत सगळ्या आणि तिलाच माहिती त्याच्यामध्ये. ही विंडो आम्ही कधीच नाही ओपन करत कारण डक मध्ये आहे. डक म्हणजे सगळ्या ज्या पाईप्सचा एरिया असतो तो आहे बाहेर, त्यामुळं आम्ही तरी कधीच ओपन नाही करत. तिकडे जे आपले लादी पुसायचे वगैरे कपडे असतात ते सुकत असतात. बाकी त्या विंडो मधून काहीच असं व्ह्यू पण नाहीये. आणि ही वॉशिंग मशीन ह्या कपाटाच्या वरती इथे या बॉक्समध्ये पण ऋतुजाचं आणि तिच्या पप्पांचं सगळं स्टेशनरीचं सामान आहे. ही एक सूटकेस आहे ज्याच्यामध्ये जुने अल्बम्स आणि सगळे जुने अल्बम्स आणि जुने सगळे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे असं आहे आपलं बेडरूम. आणि हे असं आहे आपलं छोटंसं बेडरूम म्हणता येईल. आणि इथे फक्त ऋतुजा एकटीच असते, ती स्टडी करत असते. आणि हे आहे माझं छोटंसं घर जे मुंबईमध्ये आहे, म्हाडा कॉलनीमध्ये. आणि लालबाग पासून अगदी 2-3 मिनिटावरच आहे, लालबागच्या जवळ आहे हे आमचं घर. तर मग हे घर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलले होते की ह्या घरामध्ये जास्त इंटेरियर केलेलं नाहीये किंवा जास्त डेकोर सजावट नाही केली आहे. त्याचं कारण असं आहे की हे रेंटेड घर आहे आमचं. हे गेली 6-7 वर्ष आम्ही इथे राहतोय, त्यामुळे रेंटेड असलं तरी हे खूप जवळचं आहे आम्हाला, खूप अटॅच आहोत आम्ही ह्या घराबरोबर. पण आमचं स्वतःचं घर, मी जो माझ्या पुतणीचा बर्थडे केला होता तिथे आहे बावनचाळीमध्ये, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आणि मी फोटो पण पुढे एक अटॅच करते. ते घर खाली चाळीमध्ये आहे, तिथे माझे मोठे दीर राहतात आणि माझ्या सासूबाई गावी राहतात. ते तर गावचं घर तुम्ही बघितलेलंच आहे ब्लॉगमध्ये, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देते. तर हे आमचं रेंटेड घर असलं तरीही आमचं स्वतःचं घर आहे न्यू बॉम्बेला, जे रेंटवर दिलेलं आहे, ज्याचा जी पूजा केली होती आम्ही त्याचा पुढे व्हिडिओ मी अटॅच करते. ते आमचं स्वतःचं घर आहे, पण माझ्या मुलीच्या एज्युकेशनसाठी आम्ही इथे राहतो आणि ऑब्व्हियसली जॉब आणि सगळं काही इथे आहे, त्यामुळे आम्ही इथे राहतोय. आणि स्वतःच्या घरात आता बघू कधी शिफ्ट होऊ, कदाचित ह्या वर्षी तरी नाहीये प्लॅन असा काही. नेक्स्ट इयर वगैरे आम्ही तिकडे शिफ्ट होऊ तेव्हा त्या घराचा पण मी ब्लॉग बनवेन. सध्या मी त्या घराच्या पूजेचे फोटोज मी याच्यामध्ये अटॅच करते, कारण जेव्हा ते घर घेतलं तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हती, त्यामुळे त्या घराचा असा
मोठा व्हिडिओ नाहीये, पण पूजेच्या क्लिप्स आहेत त्या मी नक्की पुढे अटॅच करेन. तर मग तुम्ही सगळ्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे. आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. मी सांगितल्याप्रमाणे हा आहे आमच्या स्वतःच्या घराचा व्हिडिओ, जो आम्ही गणेश पूजन केलं होतं रेंटवर देण्याच्या आधी, तेव्हाचा व्हिडिओ आहे. ऑलमोस्ट 1 वर्षापेक्षा जास्त होऊन गेलं हे घर घेऊन. हे न्यू बॉम्बेला आहे. तिकडे आम्ही जेव्हा पण शिफ्ट होऊ मी तुमच्याबरोबर नक्की ब्लॉग शेअर करेन. आणि तिथे आम्ही छोटीशी पूजा केली होती आणि आत्ता तो फ्लॅट रेंटवर दिलेला आहे. तर मग हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप 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 धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या ह्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.